चोरी करणारा आरोपी अवघ्या काही तासातच चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात। फिर्यादी नामे हबीब मेमड, वय वर्ष 60, जात मुसलमान, व्यवसाय भंगार दुकान, राहणार आंबेडकर लेआउट, गुटकाळा वार्ड क्रमांक, तालुका जिल्हा चंद्रपूर। दिनांक 20/3/2025 रोजी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली की त्यांच्याकडे काम करणारा इसम नामे रफिक शेख, राहणार रहमतनगर वार्ड चंद्रपूर, यास सुपरवायझर कडून 17 लाख रुपये घरी पोहोचवण्यास सांगितले होते। तेव्हा कोणीतरी अज्ञात इसमानं त्याच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून त्याच्या जवळील 17 लाख जबरीनं हिसकावून पळून नेले। अशा फिर्यादीवरून रिपोर्टवरून अपराध क्रमांक 220/25 कलम 311 BNS अन्वये गुन्हा नोंद करून तपास घेतला। सदर गुन्ह्याच्या गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकरुके यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छिरे पथक लागलीच घटनास्थळी हलवून गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असता घटनास्थळी बोलवून घटनेबाबत बारकाईने विचारपूस केली असता 17 लाख रुपये नगदी रक्कम घेऊन जाणारा इसम नामे रफिक शेख याचा घटनाक्रम सांगण्यात संशय वाटल्यानं त्याची कसून विचारपूस केली असता त्यानं आपला लहान भाऊ नावे शफीक रज्जाक शेख याच्या सोबत मिळून गुन्ह्यात 17 लाख रुपये नगदी रक्कम स्वतःवर मिरची पावडर टाकून चोरी केल्याची कबुली दिली। दोन्ही आरोपींना दिनांक 21/3/2025 रोजी 2/22 अटक करण्यात आली आहे। सदरची कार्यवाही माननीय श्री सुदर्शन मुमक्का पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रीना जनबंधू, श्री सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकरुके यांच्या सूचनेप्रमाणे संदीप बच्छिरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बोरकर, पोलीस हवालदार संतोष कुमार कनकम, पोलीस हवालदार भावना रामटेके, पोलीस कॉन्स्टेबल कपूरचंद खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, राहुल चितोडे, इरशाद खान, विक्रम मेश्राम, गुन्हे शोध पथक पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली। सदर गुन्ह्याची पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छिरे करत आहेत।